नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं कुकिंग विथ सारिका चॅनलवर. आज आपण बनवणार आहोत एकदम ढाबा स्टाईल झणझणीत, खमंग आणि फुल फ्लेवरची अक्का मसूर भाजी. जशी हायवेवरच्या ढाब्यावर मिळते ना, तशीच. मसालेदार चव आज आपण घरच्या घरी आणणार आहोत. कमी साहित्य पण जबरदस्त टेस्ट. पोळी, भाकरी किंवा गरम भातासोबत ही भाजी लागते एकदम परफेक्ट. चला तर मग सुरुवात करूया. तर सुरुवातीला मी इथं भिजलेल्या मसुरा 2 वाटे घेतलेल्या आहेत. या भिजलेल्या मसुरा मी कुकरला शिजवून घेणार आहे. त्यासाठी मी छोट्या कुकरमध्ये भिजलेल्या मसुरा टाकून घेतलेत. त्यातच एक कांदा बारीक चिरून घातलाय. थोडंसं मीठ टाकून घेतलंय आणि अंदाजाने पाणी टाकून 2 कुकरच्या शिट्ट्या करून घ्यायचेत. मसुरा शिजतायत तोपर्यंत आपण याचं वाटण बघूयात. त्यासाठी कढईत मी 1 चमचा धणे, 3 लवंगा, 3 ते 4 काळी मिरी, 2 छोटे दालचिनीचे तुकडे आणि 1 चमचा जिरे, कढईमध्ये हे सगळे मसाले हलकेसे शेकून घ्यायचेत. मसाले मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घ्यायचे. आता यामध्येच मी 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं, 1 मोठा टोमॅटो चिरून आणि 8 ते 10 काजू मी 10 मिनिटं कोमट पाण्यात भिजत ठेवले होते. ते सुद्धा यात ॲड करून याची छान पेस्ट करून घ्यायची. इथं तुम्ही बघू शकता आपल्या मसुरा छान शिजून तयार आहेत. मसूर शिजायला जास्त वेळ लागत नाही. 2 ते 3 शिट्ट्यांमध्ये तो शिजतो. आता कढईत एक मोठा चमचा तेल टाकून घेतले. त्यात 2 तमालपत्र, हिरव्या मिरचीचे काप आणि एक कांदा बारीक चिरून घेतलाय. तो यामध्ये घालायचा आहे. एक 2 ते 3 मिनिटं मंद आचेवर मी कांदा चांगला भाजून घेतेय. कांदा गुलाबीसर भाजून झालेला आहे. आता यात पाव चमचा हळद घातली आहे. तयार केलेलं वाटण घालायचं आहे आणि या मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. याला एकसारखं हलवत राहायचं आहे. आता यामध्ये आवडीनुसार लाल तिखट घालायचं आहे. मी इथं बेडगी मिरचीची पावडर टाकली आहे. ही तिखटही लागत नाही आणि रंग देखील छान येतो. तिखट एकदा मसाल्यामध्ये व्यवस्थित परतून घेतलं की यामध्ये शिजवून घेतलेला मसुरा टाकून घ्यायचा आहे आणि तुम्हाला कशी कन्सिस्टन्सी हवी आहे त्याप्रमाणे गरजेनुसार गरम पाणी ॲड करायचं आहे. मसुरा शिजताना आपण मीठ टाकलं होतं. त्या अंदाजाने तुमच्या चवीनुसार मीठ वाढवून घ्या. तर अशा प्रकारे तयार आहे आपला अक्का मसूर.